रस्त्याअभावी मृतदेहाची हेळसांड, बेल्हे परिसरात संताप। दत्तनगर आवटी चिंचोलीमळा येथील प्रलंबित वाद पुन्हा ऐरणीवर। जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील दत्तनगर आवटी चिंचोलीमळा परिसरात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या वादामुळे सोमवार दिनांक 22 जून रोजी एका मृत व्यक्तीच्या पार्थिवाची हेळसांड झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दत्तनगर आवटी चिंचोलीमळा परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या समस्येला सामोरे जात आहेत। गावकी भावकीच्या वादातून हा प्रश्न अधिकच चिघळला असून गेल्या 2 वर्षापासून स्थानिक पातळीवर रस्ता अडवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या संदर्भात प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित असून त्यावर सुनावणी सुरू आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधितांकडून कायद्याचे पालन न करता दमदाटी केली जात असल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनातही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। सोमवार दिनांक 22 जून रोजी दुपारी सागर घोडे यांचे निधन झाले। त्यांच्या पार्थिवाला घरी आणण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। मृत व्यक्तीच्या पार्थिवाची झालेली हेळसांड ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। संबंधित रस्ता गट क्रमांक 29 सर्वे क्रमांक 29 तसेच शासकीय चारी क्षेत्राशी संबंधित असून तो पिंपळगाव जोगा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतो। त्यामुळे पाटबंधारे विभाग, महसूल प्रशासन आणि तहसील कार्यालयाने संयुक्त पाहणी करून हा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही मूलभूत सुविधांसाठी अशी परवड होणे दुर्दैवी असल्याचे सांगत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, बेल्हे। you.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.